बदामी हे कर्नाटकातील एक छोटेसे शहर आहे, पण त्याचा इतिहास मात्र हजारो वर्षांचा आहे. गुहा, मंदिरे, कोरीव शिल्पे आणि अगस्ती सरोवराच्या काठावरची शांतता हे सगळे अनुभवताना वेळ थांबल्यासारखाच वाटतो. बदामी आणि हम्पी हे केवळ 150 किलोमीटरवर असल्याने एकाच ट्रिपमध्ये दोन्ही प्लेसेस कव्हर होतात. हम्पीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, सो डू चेक आउट दॅट. चला तर लेट्स एक्सप्लोर बदामी. श्री भूतनाथ गुडी हे बादामीतील एक प्राचीन आणि अत्यंत सुंदर मंदिर आहे, जे शिवदेवतेला समर्पित आहे. हे मंदिर अगस्ती सरोवराच्या किनारी वसलेले असून त्याची वास्तुशैली आणि शांत परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. मंदिराची रचना अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने कोरलेली आहे. तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अजूनही काही छोटी मोठी बरीच मंदिरे आहेत. हे मंदिर अगस्ती सरोवराच्या पूर्व किनारी वसलेले आहे आणि मंदिराच्या मागे उंच डोंगर असून समोर शांत सरोवर आहे. असे हे दृश्य अत्यंत रमणीय आणि शांततादायक आहे. मंदिर परिसरात शिल्पकला, स्तंभ आणि भित्तिचित्रे देखील पाहायला मिळतात. पुरातत्व संग्रहालय बादामी येथे प्राचीन मूर्ती, शिल्पकला, शिलालेख आणि धार्मिक कलाकृतींचा समृद्ध संग्रह आहे. संग्रहालयात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र व्हिडिओग्राफी अलाउड नसल्याने येथे येऊनच हे पाहावे लागेल. याचा टायमिंग हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच असतो. अगस्त्य सरोवर हे बदामी शहराच्या मध्यभागी वसलेले एक पवित्र आणि ऐतिहासिक जलाशय आहे. याचे नाव ऋषी अगस्त्य यांच्या नावावरून ठेवले गेले असून हे सरोवर धार्मिक, पौराणिक आणि स्थापत्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे सरोवर लालसर वाळूच्या खडकांनी वेढलेले असून त्याच्या सभोवती अनेक प्राचीन मंदिरे आणि गुफा आहेत. सरोवराच्या किनाऱ्यावरून बदामी गुफा मंदिर, श्री भूतनाथ मंदिर आणि बादामी किल्ला दिसतो. बादामी लेणी अशी ही मंदिरे म्हणजे चालुक्य राजवटीतील शिल्पकलेचा एक अद्वितीय नमुना आहे. 6व्या शतकात बांधलेली ही मंदिरे लालसर वाळूच्या खडकात कोरलेली असून ती हिंदू आणि जैन धर्माच्या देवतांना समर्पित आहेत. बदामी गुफांमध्ये एकूण 4 प्रमुख गुफा आहेत. पहिली गुफा भगवान शिवाला समर्पित आहे. येथे नटराजाची 18 हातांची मूर्ती कोरलेली आहे. दुसरी गुफा भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे त्रिविक्रम, वराह आणि नरसिंह अवतारांचे शिल्प पाहायला मिळतात. तिसरी गुफा भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे विष्णूची बैठक मुद्रा आणि गरुडावर आरूढ अशी मूर्ती पाहायला मिळते. चौथी गुफा ही जैन धर्माला समर्पित आहे. येथे पार्श्वनाथ आणि अन्य जैन तीर्थकारांच्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक गुफेतील शिल्पकला अत्यंत बारकाईने कोरलेली आहे. खडकात कोरलेली स्तंभ, देवतांच्या मूर्ती आणि भित्तिचित्रे यामुळे या गुफा मंदिरांना एक अद्वितीय सौंदर्य प्राप्त झाले आहे. अशा या गुफा अगस्त्य सरोवराच्या दुसऱ्या साईडला असल्याने येथून दिसणारा अगस्त्य सरोवराचा व्ह्यू
तसेच बदामी किल्ला आणि भूतनाथ गुडी यांचा देखील दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर आहे. महाकूट मंदिर हे मंदिर शिवदेवतेला समर्पित असून दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते. महाकूट मंदिर समूहाचा इतिहास 6व्या ते 12व्या शतकातील चालुक्य राजवटीशी संबंधित आहे. येथे श्री महाकुटेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर असून ते शिवलिंग आणि नंदी यांसह अत्यंत पूजनीय मानले जाते. या परिसरात शिवाच्या विविध रूपांची मंदिरे आहेत, जसे की वीरभद्र, भीमेश्वर, सोमनाथ, मल्लिकार्जुन इत्यादी. मंदिर परिसरात एक पवित्र कुंड आहे जिथे भाविक स्नान करतात. महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील सोमवारी आणि कार्तिक पौर्णिमेला इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. श्री बनशंकरी मंदिर हे बादामी जवळील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक देवीपीठ आहे. पुराण कथांनुसार देवीने दुष्काळग्रस्त भूमीत शाकभाजी निर्माण करून भक्तांचे रक्षण केले, म्हणून तिला शाकंभरी म्हणतात. आणि जंगलात स्थायिक झाल्यामुळे तिला बनशंकरी असे नाव प्राप्त झाले. हे मंदिर सुमारे 250 वर्षांपूर्वीचे असून देवीची मूर्ती जंगलात सापडल्याचा उल्लेख आहे. देवीचे रूप अत्यंत तेजस्वी असून ती राक्षसांचा वध करणारी पालक माता म्हणून पूजली जाते. मंदिरात देवीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून ती अष्टभुजा रूपात आहे. नवरात्रोत्सव, शाकंभरी जयंती आणि शिवरात्री हे येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. पट्टकडल हे बदामी पासून 22 किलोमीटर आणि ऐहोळे पासून 10 किलोमीटरवर आहे. असे हे कर्नाटकातील एक ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पदृष्ट्या समृद्ध स्थळ आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे. चालुक्य राजवटीतील मंदिरांची अद्वितीय शैली येथे पाहायला मिळते. असे हे मलप्रभा नदीच्या किनारी वसलेले आहे. येथे राज्याभिषेक समारंभ म्हणजेच पट्टबंध पार पडत असत, म्हणून याला पट्टकडल म्हणजेच राज्याभिषेकाचा दगड असे नाव मिळाले. येथे असलेली प्रमुख मंदिरे म्हणजे विरूपक्ष मंदिर, राणी लोप महादेवीने बांधलेले द्राविड शैलीतील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मल्लिकार्जुन मंदिर, राणी त्रैलोक्य महादेवीने बांधलेले विरूपक्ष मंदिरासारखेच पण थोडेसे लहान असे मंदिर. त्याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिर, पापनाथ मंदिर, जंबुलिंग मंदिर, गलगनाथ मंदिर अशी बरीच मंदिरे येथे पाहायला मिळतात आणि मुख्य म्हणजे सर्व मंदिरे ही एकाच परिसरात आपल्याला पाहायला मिळतात.
प्रत्येक मंदिराची रचना आणि शिल्पकला वेगळी आणि कलात्मक आहे. मंदिरांवरील शिल्पांमध्ये पुराणकथांचे दृश्य, देवतांच्या मूर्ती आणि नृत्य दृश्य कोरलेले आहेत. येथे अनेक कन्नड आणि संस्कृत शिलालेख आढळतात, जे चालुक्य राजांची माहिती देतात. असा हा बऱ्याच मंदिरांचा असलेला परिसर मंदिरांप्रमाणेच बराच मोठा आहे. त्यामुळे इथे टाइम स्पेंड करायला खूप छान प्लेस आहे. पट्टक्कडल हे केवळ मंदिरांचे स्थळ नाही, तर भारताच्या स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाचे जिवंत उदाहरण आहे. तर हा होता बदामीचा अनुभव. शांत, ऐतिहासिक आणि खूप काही शिकवणारा. बदामीला भेट दिल्यावर इतिहासाशी थेट संपर्क झाल्यासारखेच वाटते. चला तर बदामीच्या अशा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड.